रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक स्तरांवरील व्यवहारांवर परिणाम झाला आहे। यात मोठमोठ्या उद्योगधंद्यांवर परिणाम होऊन काही उद्योग तर बंद होण्याच्या मार्गांवर आलेत। अशात भारतात शेती या सगळ्यात मोठ्या क्षेत्रावरही परिणाम झाला आहे। या युद्धामुळे शेतीवर चांगले परिणाम झाले आहेत, जसं की भारताच्या गव्हाला मागणी वाढली आहे, तर दुसरीकडे वाईट परिणामही शेती क्षेत्राला सहन करावे लागणार आहे, जसं की खतांची टंचाई या युद्धामुळे वाढणार आहे। रशियाने नुकतंच घोषित केलंय की त्यांनी खतांची निर्यात सध्या बंद केली आहे। तर नमस्कार, मी प्रियांका आणि तुम्ही पाहत आहात दीपक काशीद ब्लॉग। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातून होणारी खतांची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। स्वतः रशियाचे उद्योगमंत्री डेनिस मंटुरोव यांनी ही माहिती दिली आहे। हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे पश्चिमी देशांनी रशियावर निर्बंध घातलेत। सगळे व्यवहार रशियासोबत थांबवण्यात आलेत, त्याचा फटका व्यवसायाला बसतो आहे। रशियाची कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। अशात आम्ही का म्हणून मग इतर देशांची मदत करू, अशा विचारातून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ही घोषणा केली आहे। जागतिक बाजारपेठेवर या सगळ्याचे नकारात्मक पडसाद उमटणं स्वाभाविक असल्याचं पुतिन यांनी सरकारी बैठकीदरम्यान म्हटलं आहे। आता याला त्यांचं घरगुती कारण देखील आहे असंही म्हणता येईल। रशियात परिस्थिती बिकट होत असून खाद्य बाजारातील किमती वाढत चालल्या आहेत, त्यामुळे अन्न महाग होण्याची चिन्ह दिसत आहेत। अशात रशियाचा व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं खतांची निर्यात तात्पुरती थांबवण्याची शिफारस केली आहे, ज्यानुसार रशियाकडून खतांची निर्यात थांबवण्यात आली आहे। रशियाच्या या धोरणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सुद्धा होऊ शकतो। भारत इतर देशांकडून खत आयात करत असतो, यात रशियाचाही समावेश आहे। रशिया दरवर्षी सरासरी 500 लाख टन खतांचं उत्पादन करत असतो। जागतिक उत्पादनाच्या टक्केवारीत हा आकडा 13% इतका आहे। त्यातही रशिया पोटॅश, फॉस्फेट आणि नायट्रोजनयुक्त खतांचा प्रमुख निर्यातदार आहे आणि महाराष्ट्रात लागणाऱ्या खतांमध्ये याच खतांची मोठी मागणी आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाची आकडेवारी बघितली तर आर्थिक वर्षे 2020-21 मध्ये देशाला पोटॅशची वार्षिक गरज 35.5 लाख टन इतकी होती। देशातील पोटॅशच्या खपात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे। राज्याची पोटॅशची वार्षिक गरज 4.5 लाख टन इतकी आहे। हेक्टरी 2 बॅगा पोटॅशची गरज गृहीत धरली तरी 25,000 टन पोटॅश फक्त एका नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकासाठी लागतो, असं तज्ज्ञ सांगतात। गेल्या वर्षातच फॉस्फरस, पोटॅश म्हणजेच DAP आणि MOP या खतांच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। त्यात रशियात या खतांच्या कच्च्या मालाचे साठे भरमसाठ आहेत। राज्याकडून काही प्रमाणात हे खत आपण आयात करतो, तेव्हा रशियाच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा आणखी अधिक जाणवू शकतो। आपल्या देशातील शेतीला नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस म्हणजेच NPK हे पिकाला अत्यंत आवश्यक असणारे सर्वात महत्त्वाचे 3 घटक आहेत। यातील काही मुख्य खतं म्हणजे युरिया, DAP, MOP आणि 10-26-26 ही आहेत। यात युरियामध्ये नायट्रोजन हा एकच घटक असतो, ते बऱ्यापैकी देशात तयार होतं, म्हणून जवळपास 50% हे खत शेतकऱ्यांना मिळतं, बाकी आयात करतो। मात्र पोटॅश आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आयात केले जाते, कारण या खतासाठी आवश्यक कच्चा माल देशात उपलब्ध नाही। DAP सारख्या मोठी मागणी असलेल्या खतात 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असतं, तर 10-26-26 या खतात 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश आहे। हे खत मोठ्या प्रमाणात आपल्या देशात तयार केले जाऊ शकत नाही। आपल्याकडे रॉक फॉस्फेट हे राजस्थानमध्ये मिळतं, पण त्यात फॉस्फरसचं प्रमाण खूपच कमी आहे, तेव्हा 46%चं खत बनवण्यासाठी ते कमी पडतं आणि आयात करावी लागते। याकरिता 60 ते 70% फॉस्फरस असणारच रॉक फॉस्फरस आयात करावं लागतं। खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ही मुख्य खतं वापरली जातात, तेव्हा एकंदरीत बघता खतांचा तुटवडा जाणवण्याची दाट शक्यता आहे। रशियाच्या निर्बंधाचा अधिक परिणाम राज्याच्या कृषी क्षेत्रावर झाला आहे। रशियावरील सँक्शनमुळे पोटॅश आणि DAPच्या किमती वाढल्या आहेत। काहींच्या किमती दुप्पट तर काहींच्या तिप्पट झाल्या आहेत, ज्या कमी होण्याची काहीच चिन्ह दिसत नाहीये। आता रशियाच्या खत निर्यातीच्या निर्बंधांचा थेट परिणाम भारतावर होणार नाही, कारण भारत सध्या ट्रेडिंगसाठी रुबल रुपी असं ट्रान्झॅक्शन कसं करता येईल याकडे लक्ष देतोय, तेव्हा रशिया आणि भारतात आयात निर्यात होऊ शकते, यावर सरकारचं धोरण उपाय ठरू शकतं। युरियाची किंमत सरकार ठरवतं तर पोटॅश आणि फॉस्फेट यांच्या किमती कंपन्या ठरवतात, कारण सरकारने या दोन्हींना कंट्रोल केलं आहे। मात्र या खासगी कंपन्या आयातीसाठी सरकारच्या पॉलिसीचा विचार करतात। सरकार रिटेल किंमत वाढवणार आहे की कंपन्यांना सबसिडी वाढवून देणार आहे, यावरून ते किती प्रमाणात आयात करायची हे ठरवतात।
तेव्हा सरकारला एक क्लिअर धोरण हंगाम सुरू होण्याआधी ठरवावं लागेल. खाजगी कंपन्यांना सबसिडी वाढवून द्यायची की कंपन्यांना सांगायचं तुम्ही सरसकट खतांच्या किमती वाढवा, हे सरकारला लवकरात लवकर कंपन्यांना महिन्याभरातच सांगणं गरजेचं आहे. तेव्हाच खतं कंपन्या प्रोडक्शन बाबतीत आणि आयाती बाबतीत त्यांचं धोरण ठरवतील, ते जाहीर करतील आणि त्यानुसार शेतकऱ्याला त्याचं गणित लावणं सोपं जाईल. मात्र यामध्ये शेतकऱ्यांनी देखील स्वतःच्या पातळीवर तयार राहणं गरजेचं आहे. सगळ्याच देशातून खतांची मागणी वाढलेली आहे, म्हणून तुटवडा आणि भाववाढ फिक्स आहे. अशात शेतकऱ्यांनी शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खत अशा सेंद्रिय खतांचा स्टॉक करून ठेवावा. आयत्या वेळी जर केमिकल खत नाही मिळालं तर त्याचा उपयोग होईल. शिवाय दर देखील वाढले आहेत, तेही परवडणारे नाहीत. सरकार देखील अशा वेळी सेंद्रिय खतांचा पर्याय शेतकऱ्यांना सुचवण्याची शक्यता आहे. रशियाच्या या खत निर्यातीवरील निर्बंधांच्या निर्णयाचा राज्याच्या शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यात इथल्या सरकारच्या धोरणांचाही प्रभाव आहेच. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच परिस्थितीचा विचार करून त्यानुसार तयार राहणं हा एकमेव मार्ग आहे. यानेच त्यांच्यावर अचानक लोड येणार नाही असं दिसतंय. जोपर्यंत वाहतूकदार कंपन्या त्यांचे काम पूर्वीप्रमाणे सुरू करत नाहीत आणि रशियन खतांच्या पूर्ण निर्यातीची हमी देत नाही, तोपर्यंत आम्ही रशियन उत्पादकांना खतांची निर्यात तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रशियन उद्योग मंत्रालयाने दिली आहे.